कमिटीच्या पावतीवर लिहून घेतलं पाहिजे आणि खात्रीशीर माणसाकडूनच खरेदी केली पाहिजे। बोलायला काय सगळे बोलायचे 2 रुपये कुठून लोकांना कमवायचे, लोकांनी थोडं खात्रीशीरच माणसाकडे आलं पाहिजे। आपल्याकडे आल्यानंतर आपली बळजबरी नसते का आमच्याच घ्या म्हणून, आपण खात्रीशीर त्यांना एका म्हशीमागं 500 रुपये कमिशन घेऊन त्यांना खरेदी करून देत असतो। घोडेगाव देवासा तालुका जिल्हा अहमदनगर, नाव हरिभाऊ वायरागर घोडेगाव। 12 आहेत दादा आज। हो 10 लिटरपासून 16-17 लिटरपर्यंत म्हैस आपल्याकडे गोठ्यावर रेडी विकण्यासाठी। हो आत्ता 12 म्हशी दादा आपल्याकडे। हो उद्याचा बाजार आहे, बाजाराच्याच म्हशी विकायला घरगुती विकतो आपण गिऱ्हाईक आल्यानंतर। आपण अंगाची सडाची दुधाची खात्री करून म्हशी गॅरंटी त्यांना मार्केट कमिटीच्या पावतीवर लिहून देत असतो। तो दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या वेताची म्हशी शेतकरी खरेदी करतात। हो दूध पिळून बी देतो आपण, आणि काही म्हशी गाभण असतात 2-4 दिवसात खाली होणाऱ्या, अंगाची सडाची दुधाची जबाबदारी असते मार्केट कमिटीच्या पावतीवर लिहून देतो आपण। काही लोक घरगुती येतात, काही लोक बाजारात येतात। घरगुती जरी आली तरी खात्रीशीर मिळेल, बाजारात जरी आली तरी खात्रीशीर मिळेल। हो 10 लिटरपासून 16-17 लिटरपर्यंत म्हैस मिळेल आपल्याकडे। 16-17 लिटर पर्यंत। हो शेतकऱ्याच्या समोर दूध काढून दाखवणार आपण। 2 दिवस। हो आपल्याकडे 80,000पासून तर 1.5 लाख रुपयावर म्हैस मिळते दादा। हो आता आमच्याकडे सोलापूर, हैदराबाद, तिकडे नांदेड, परभणी, संभाजीनगर, पुणा सगळे महाराष्ट्रातील भरपूर शेतकरी येतात। हो 12 म्हशी। तर आपण दुसऱ्याच्या खात्रीशीर खरेदी करून देतो, व्यापाऱ्याच्या शेतकऱ्याच्या। तर म्हशी मागं 500 रुपये आपण कमिशन घेत असतो खरेदी करून द्यायची। तर आपल्या गोठ्यावर जर नाही पसंत पडली, नाही यावर झाला, तर आपण दुसऱ्या गोठ्यावर जाऊन आपण खरेदी करून देतो त्यांना। 500 रुपये एका म्हशी मागं कमिशन घेत असतो आपण। आता 80,000पासून तर 31-41 पर्यंत म्हशी आहेत आपल्याकडे आत्ता सध्या। हो या सगळ्या म्हसान मुर्रा, एकच जाफरी फक्त तिकडं, बाकीच्या म्हसान मुर्राच म्हशी सगळ्या। आपल्याकडे आल्यानंतर गोठ्यावर थांबायची सोय, शनी शिंगणापूर 4 किलोमीटरच्या अंतरला तिथं सोय होते आपल्याकडे आल्यानंतर थांबायची। तिथं जेवणं खावणं सगळं आपल्याकडेच असतं। शुक्रवारी बाजारात बोलून आपण शेतकऱ्याच्या व्यापाऱ्याच्या खात्रीशीर खरेदी करून देतो। आपल्याकडे आल्यानंतर आपली बळजबरी नसते का आमच्याच घ्या म्हणून, आपण खात्रीशीर त्यांना एका म्हशीमागं 500 रुपये कमिशन घेऊन त्यांना खरेदी करून देत असतो। हो प्रसिद्ध आहे, खूप मोठा बाजार आहे। नाही आमच्याकडे अंगाची सडाची दुधाची जबाबदारी असते, मार्केट कमिटीच्या पावतीवर लिहूनच देतो आम्ही। त्यात 1-2 लिटरचं मागं पुढं होणार, 4-5 लिटरचं मागं पुढं जर झालं तर आपण म्हैस बदलून द्यायची जबाबदारी असतेच आपली। त्यांनी काय म्हैस दुसऱ्या तिसऱ्या आताची कवळी कण घेतली पाहिजे आणि सगळी बघून घेतली पाहिजे, आणि मार्केट कमिटीच्या पावतीवर लिहून घेतलं पाहिजे आणि खात्रीशीर माणसाकडूनच खरेदी केली पाहिजे। हो ते बी महत्त्वाचं आहे। आता काय झालं, यूट्यूबला भरपूर लोक आहेत, त्यात काही नवीन आहेत, काही जुने आहेत। जुन्या माणसाकडेच गेलं पाहिजे। बोलायला काय सगळे बोलायचे 2 रुपये कुठून लोकांना कमवायचे, लोकांनी थोडं खात्रीशीरच माणसाकडे आलं पाहिजे, तेव्हा तो फासणार नाही बा, असं असतं ते। हो सगळे ट्रान्सफरची गाडी मिळून जाईल तुम्हाला, काय अडचण नाही। आता 4 म्हशीची गाडी केली, पुण्याचं भाडं आहे तर 7,000-8,000 रुपये रेग्युलर भाडं चालू आहे पुण्याचं। 7 म्हशी 4 म्हशी असं ना, सोलापूरला गेले 4 म्हशी घेऊन तर 4 म्हशी 10,000-11,000 रुपये भाडं चालूच आहे। जे ट्रान्सफरचं भाडं आहे ते तेवढंच लागणार, त्यात कमी जास्त होत नाही। आणि 200 रुपयेप्रमाणे मार्केट कमिटीची पावती असती, तुम्हाला ती पावती गाडी संग राहणार, तुम्हाला घरापर्यंत जाऊस्तोवर जबाबदारी राहणार। आमच्याकडे जर आली तर आमची जबाबदारी असते घरापर्यंत जाऊस्तोवर, मार्केट कमिटीची पावती संगच असते। ही 3ऱ्यांदा आहे दादा। हो नाही हिला 8 दिवस बाकी, पोटात बच्चा आहे, अजून 8 दिवस टाईम आहे। 12 ते 13 लिटर दूध द्यायची कॅपॅसिटी 3ऱ्या व्याताची म्हैस आहे। 8 दिवस बाकी तिच्या, अजून पोटात बच्चा आहे तिचा। तिचे सांगायला 1,10,000 रुपये, यावरात बसल्यानंतर कमी जास्त करून देणार आपण। पहिल्याची व्याताची दाताला 6 आहे,
दाताला साधा हिला 8-10 दिवस बाकी हिचे बी अजून. 8-10 दिवस. हो प्युअर मुरा. प्युअर मुर्रा प्युअर ठोकळा आहे. किती पिळली काय म्हणले पहिल्या वेताला किती पिळली? आता ही पहिल्याच वेळेला 10-11 लिटर दूध देणार. 10-11. हो 100%. अजून हिला टाईम आहे खाली व्हायला 8-10 दिवस दादा. किती किंमत सांगायची? तिचे सांगायला 1 लाख रुपये दादा. 1 लाख रुपये. हो ही तिसऱ्या वेताची. तिसऱ्या वेताची. ही जनेली. ही वेलेली. हा ही वेलेली हिच्या खाली वगारी. हिला 10 लिटर आता दूध चालू आहे. तिसरा दिवस आहे हिचा. दूध काढून देणार. हो दूध काढू देणार 100% इथे. ही वेलेली तिची किती किंमत सांगायची? हिचे 1,15,000 रुपये सांगितले. 1,15,000 रुपये. ही पण वेलेली. ही वेलेली हिचे 1,15,000 सांगत. हिला 10 लिटर दूध चालू आहे. चिकवरच आहे आता सध्या. ही मोठी म्हैशी 15-16 लिटरची. ही तिसरी आताची 16 लिटर दूध. हो 15-16 लिटर 100% वेलेली का टाइम? हिची 14 लिटरची बोली करून देणार आपण. आत्ता वेलेली सकाळी म्हैस. सकाळी वेलेली. हो 14 लिटर दूध. 14 लिटर बोली करून देणार आपण 14 लिटरची. काय किंमत सांगता येईल? हिचे सांगायला 1,40,000 रुपये. 1,40,000. हो ती पलीकडची पलीकडली जाफरी. जाफर. हो ती तिसऱ्या आताची. तिसऱ्या वेताची. ती 14-15 लिटरचीच म्हैशी. 14-15 लिटर. तिला 8 दिवस बाकी आहेत अजून. 8 दिवस. तिच्या शेजारची म्हैस आहे तिला जाफरची काय किंमत सांगा? तिच्या सांगायला 1,30,000 रुपये. 1,30,000. हो यावरात बसल्यानंतर कमी जास्त करून देऊ. कधी वेली? ही साखळी वेलेली सकाळी वेली. एकदम व्यवस्थित जार 1,00,000 रुपये. 1,05,000. हो ही किती वेताची? ती दुसऱ्या व्याताची. दुसऱ्या वेताची. हो तिला किती दिवस टाइम आहे अजून? तिला 8 दिवस बाकी. ही 14-15 लिटरचीच म्हैशी. 14-15 लिटर. हो शेतकऱ्यांनी म्हैस खरेदी करताना म्हशीत काय काय बघितलं पाहिजे तुमच्याकडे? ही माय अंग बघितलं पाहिजे. आणि लहान असलं मोठं असलं तर अंग यायची शक्यता असती. सडजड जाडजाड बिच्छे. गाव घोडेगाव देवासा तालुका जिल्हा अहमदनगर. नाव हरिभाऊ वायरागर घोडेगाव. किती म्हशी विक्रीसाठी? 12 आहेत दादा आज. 12 म्हशी. हो